हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही सर्वजण? आणि आज आपण एक महत्त्वाच्या विषयामध्ये हात घालणार आहोत. एक मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे आपण जो डेली स्कूलपासनं कॉलेजपर्यंत, तर कॉलेजेस नाही तर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामपर्यंत सुद्धा महत्त्वाचा मानला जाणारा टॉपिक इट मीन्स नाऊन. व्हॉट इज मीन बाय नाऊन? नाऊन म्हणजे नेमकं काय? तर नाऊन म्हणजे नाम. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. द पर्सन, प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड नाऊन वगैरे वगैरे वगैरे. जगभरातल्या प्रत्येक वस्तूला नाव दिलेलं आहे. कशासाठी दिलेलं आहे? तर ह्या गोष्टी ज्या बघा मला सांगा, जर प्रत्येक वस्तू आहे आणि ती जर आपल्याला ओळखायची आहे की याला काय म्हणतात. तर माझ्या हातामध्ये पेन आहे, तर याला पेन म्हणतात हे मला आज माहिती आहे का? नाही, तर हे मी लहानपणापासून ऐकत आली आहे माझ्या घरच्यांकडून, माझ्या शिक्षकांकडनं किंवा माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये. त्यामुळे मला काय माहिती आहे की याला पेन म्हणतात. पण जर याला नावच नसतं तर मी कशाने म्हटले असते की मला कशाने लिहायचे? मग या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीस्कर व्हाव्यात, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला सोपं जावं, याच्यासाठी आपण काय केलेलं आहे तर नामाची एक उत्पत्ती केली असं म्हणायला हरकत नाही. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण देते जे तुमच्या अत्यंत गरजेचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल. जगभरातल्या डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी तर न दिसणाऱ्या गोष्टी, अति सूक्ष्म गोष्टीला सुद्धा नाव दिलेलं आहे. कारण ते नाव का दिलंय तर ते गरजेचं आहे आणि ते ओळखण्यासाठी सोपं जावं, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला गोष्टी इझिली अवेलेबल व्हाव्यात म्हणून आपण काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. बघा, जे स्कूलमध्ये ब्लॅकबोर्ड्स वगैरे असतात, आता काही स्कूलमध्ये असतील किंवा नसतील, पण ज्या स्कूलमध्ये हे असते ब्लॅकबोर्ड असते, ज्यावेळेस आपण त्यावरती चॉकने लिहितो बघा, तर त्या चॉकचे जे पार्टिकल खाली पडतात, अतिशय ज्यावेळेस ते खूप सारं लिहिलं जातं, तो चॉक पूर्णपणे घासला जातो, त्यात सगळे पार्टिकल्स गोळा होतात, त्याला सुद्धा आपण नाव दिलेले आहे पार्टिकल्स. बरं, त्याची काही गरज होती का? तर अगदी गरज होती. कशासाठी? तर ओळखण्यासाठी. आपण काय म्हटलो असतो की ते खाली पडतंय, पण काय पडतंय याच्यामुळे आपण काय केलं आहे, जगभरातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव दिलेलं आहे. जी आपल्या डोळ्यात बसणार नाही असं एवढं मोठं आकाश, त्या आकाशालाही आकाश म्हणून, ढग म्हणून, आभाळ म्हणून नाव दिलंय. तर अतिशय सूक्ष्म जे चॉकचे जे पार्टिकल्स पडतात त्याला देखील काय नाव दिलेलं आहे? पार्टिकल्स म्हणून नाव दिलेलं आहे. तो चलो अभी हम आज क्या पढ़ने वाले हैं? टाइप्स ऑफ नाउन और नाउन. नाउन म्हणजे काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की जगभरात प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नाव देण्यात आलेलं आहे. त्याला काय बोलतात? नाउन. द पर्सन, प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड नाउन. बरं, आज आपण काय बघणार आहोत? टाइप्स ऑफ नाउन. नाउन म्हणजे काय? तर नाम. नामाचे काय बघणार आहोत आपण? प्रकार बघणार आहोत. त्यातला पहिला एक प्रकार आहे तो कॉमन नाउन. व्हाट इज मीन बाय कॉमन नाउन रे? तो कॉमन नाउन इसका मतलब क्या होता है की सामान्य नाम. बरं, सामान्य नाम कुणाला म्हणायचं? सामान्य कोण असतात? एकदम साधारण व्यक्ती. ओके, साधारण गोष्टीला सामान्य नाम म्हणतात. मग साधारण कोण झालं? हो, मी झाली साधारण नाम, कारण मी सामान्य व्यक्ती आहे. मी सामान्य व्यक्तीचा, भारताचा एक सामान्य नागरिक आहे. एक जागरूक नागरिक आहे की नाहीये ती नंतरची गोष्ट आहे, पण मी सामान्य नागरिक तर आहे. बरं, मग तुम्ही एक सामान्य नागरिक आहात. बरं, मला हे कसं आपण डिस्क्राईब करणार तर मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गाडीवरती किंवा एखाद्या गाडीमध्ये, फोर व्हीलरमध्ये जेव्हा आपण बसून प्रवास करतो, तेव्हा आपल्या कारवरती, आपल्या फोर व्हीलरवरती किंवा आपल्या टू व्हीलरवरती काही सेलिब्रिटी म्हणून लिहून येतं का? किंवा पॉलिटिशियन म्हणून लिहून येतं का? किंवा ते लाल बत्तीची गाडी वगैरे आहे का आपल्याकडे? किंवा या व्यतिरिक्त जेव्हा आपण जातोय म्हणून चार लोक थांबवली जातात का? सिग्नलवरती असेल, रोडावरती असेल, थांबवली जातात का? नाही. तर त्याचा अर्थ काय की आपण सामान्य व्यक्ती आहोत, आपण सामान्य नागरिक आहोत. आपल्यासाठी काही चेंज केले जात नाही. आपण तेवढे विशेष नाही आहोत, आपण काय नाही आहोत, महत्वाचं नाही आहोत. मग महत्वाचे कोण आहेत? जे सेलिब्रिटी आहेत, त्यांनी आयुष्यामध्ये काहीतरी अचीव केलेलं आहे, कुठल्या तरी मोठ्या पदावरती आहे, ज्यांना सगळेजण ओळखतात, ते काय झाले? ते विशेष व्यक्ती झाले. पण आपण काय आहोत? आपल्याला दोन चार लोक सोडले तर कुणी ओळखतं का? नाही ओळखत. त्याच्यामुळे आपण सामान्य आहोत. बरं, मग मला सांगा, तुम्ही कुणी आमिर खानची बहीण लागते का? कुणी आमिर खानचा भाऊ लागते का? किंवा अमिताभ बच्चन तुमचा आजोबा लागतो का? नाही लागत. माझाही नाही लागत. मग आपण काय झालो? सामान्य नाम झालं. जगभरातल्या प्रत्येक वस्तू जी असते सामान्य. बघा, आता इथे काय उदाहरण दिलेलं आहे? जनरल पीपल, प्लेस, थिंग्स, अॅनिमल. जनरल म्हणजे काय? सामान्य लोक, सामान्य जागा आणि सामान्य वस्तू आणि सामान्य ॲनिमल्स. व्हॉट इज मीन बाय ॲनिमल्स? तर प्राणी. तर काय आहे, या सगळ्या गोष्टी काय? सामान्य. बरं, मी जर सांगितलं की मी क्लासमध्ये स्टुडंटला टीच करत आहे, स्टुडंटला मी काय करते? शिकवतेय. बरं, मी स्टुडंटला शिकवते, त्यास मी म्हटली चला रे मुलींनो उभा राहा. तर मुलींमध्ये मी कुठल्या मुलीला बोलवलंय का? पर्टिक्युलर एखाद्या पर्सनल मुलीचं मी नाव घेतलंय का? तर मी काय म्हटलं? मुलींना उभा राहा. मुलींमध्ये काय येतात मग? 5-50 ज्या काही क्लासमध्ये मुली असतील त्या 5-50 मुली त्या क्लासमध्ये येतात. म्हणजे त्या काय झाल्या? सामान्य झाल्या. पण मी पर्टिक्युलर एखाद्या पर्सनला बोले, मी बोले सृष्टी उभा राहा, सोनाली उभा राहा, मोनाली उभा राहा. ठीक आहे, तर हे काय झालं? विशेष व्यक्ती झाल्या. आपण काय शोधतो? सामान्य. मी मुलांमध्ये म्हटलं मुलं फार काय आहेत? खोडकर आहेत. मुलं काय आहेत?
खोडकर आहेत, तर मग ती खोडकर जी मुलं आहेत, तर मी कुठल्या मुलाचं नाव घेतलं का नाही घेतलं? जर मी सांगितलं माझ्या गल्लीमध्ये खूप सारे कुत्रे जमा झालेली आहेत आणि ते काय करतात, भुंकू भुंकू माझ्या नाकी नऊ आणतात आणि माझं डोकं खराब करतात, माझे कान अक्षरशः दुखायला लागलेले आहेत. सो महानगरपालिकेने काहीतरी पाऊल उचलायची आणि ते कुत्रे घेऊन जायची. बरं, मी त्या कुत्रीचं नाव घेतलं का? बघा, कुत्र्याची नाव असतात, मी पर्टिक्युलर कुठला कुत्रा बोलले का? किंवा त्या जो कुत्रा आहे, जो डॉग आहे, त्याची कुठल्या व्हरायटीचं मी नाव घेतलंय का? त्याची कुठल्या ब्रीडबद्दल मी बोलली आहे का? ऑफकोर्स नाही. त्याच्यामुळे कुठला कुत्रा कुठल्या कलरचा आहे, कसा दिसतो, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. की मॅडम कुठल्या कुत्र्याबद्दल बोललेले आहात, त्यांचं नाव काय, त्याचा कलर काय, मी काही सांगितलं का? त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे का? तर मुळात दिलेली नाही आहे. मी तुम्हाला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काय केलेली नाहीये, बिलकुल प्रोव्हाइड केलेली नाहीये. त्याच्यामुळे तो काय कुत्रा झाला, सामान्य झाला. पण मी जर तुम्हाला म्हटलं की माझ्या घरामध्ये जर्मन शेफर्ड आहे आणि तो जर्मन शेफर्ड काय आहे, खूप परेशान करतोय, मला वाटतं की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचं काहीतरी दुखतंय किंवा त्याला काहीतरी आजाराने तो माखलेला आहे, तर त्याला काय करावं लागेल, डॉक्टरकडे दाखवावं लागेल. सो तो काय झाला, एक प्रॉपर मी त्या व्यक्तीविषयी बोलले. मी जर म्हटलं की संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये प्रचंड मोठी मोठी हॉस्पिटल्स आहेत, तर कुठल्या हॉस्पिटलचं मी नाव घेतलं का? नाही. कुठल्या हॉस्पिटल मी बद्दल बोलले का? नाही. पण मी काय बोलले की ह्या संभाजीनगर, पुणे वगैरे या सगळ्या जे मोठी मोठी शहरं आहेत, त्या शहरामध्ये काय आहेत, मोठमोठी हॉस्पिटल आहेत. बिकॉज ते काय आहे, स्मार्ट सिटी आहे, डेव्हलप सिटीज आहेत, त्याच्यामुळे काय आहेत, तिकडे खूप सारे आहेत. पण मी कुठल्या पर्टिक्युलर कॉलेजचं असेल किंवा हॉस्पिटलचं नाव घेतलंय का? की XYZ हा जो हॉस्पिटल आहे, इथल्या फॅसिलिटीज चांगल्या आहेत, इथले डॉक्टर्स फार हेल्पफुल आहेत, फार चांगली ट्रीटमेंट करतात. फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की सिटी हॉस्पिटल म्हणून एखादं हॉस्पिटल आहे. मग मी काय म्हटलं की जर संभाजीनगरमध्ये तुम्ही राहत असाल किंवा संभाजीनगरमध्ये उपचार करण्यासाठी जात असाल, ट्रीटमेंट घेण्यासाठी जात असाल, तर तुम्ही काय करा, न्यू सिटी हॉस्पिटलला काय करा, व्हिजिट करा. तिथला उपचार पद्धती खूप छान आहेत. असं जर मी म्हटलं तर ते काय झालं, विशेष नाम झालं. ठीक आहे. मी जर तुम्हाला सांगितलं की ही एक व्यक्ती आहे, हिचं नाव हे हे आहे, तर ती काय होते, विशेष होते. पण मी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही किंवा थोडक्यात मी तुम्हाला पर्टिक्युलर व्यक्तीविषयी काही सांगितलंच नाही, तर तोपर्यंत ती व्यक्ती सामान्य राहते, ती वस्तू सामान्य राहते, तो प्राणी सामान्य राहतो. ठीक आहे, आलं लक्षात? कारण एकासारख्या अनेक वस्तू आहेत, एकासारख्या अनेक वस्तू आहेत, त्या काय कशामध्ये मोडल्या जातात, त्या सामान्य गोष्टीमध्ये मोडल्या जातात. एकासारखे अनेक कुत्रे आहेत, एकासारखे अनेक माणसं आहेत, एकासारखे अनेक हॉस्पिटल आहेत, एकासारखे अनेक कॉलेजेस आहेत, एकासारखे अनेक स्कूल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय झाले, सामान्य झाले. बरं, आता सामान्य झालं मॅडम, प्रॉपर नाउन म्हणजे काय? तर प्रॉपर नाउन वही जो मैंने अभी आपसे कहा. क्या कहा मैंने आपसे कहा कि प्रॉपर नाउन मतलब क्या होता है, एक पर्टिक्युलर पर्सनॅलिटी, एक्झॅक्टली त्याच व्यक्तीबद्दल, त्याच गोष्टीबद्दल मी बोलते, ते काय झालं, प्रॉपर नाउन. त्याला काय बोलतात, प्रॉपर नाउन. ठीक आहे, ऑलवेज कॅपिटलाइज्ड. व्हॉट इज मीन बाय कॅपिटलाइज? सो ज्या वेळेस आपण प्रॉपर नाउनची सुरुवात होते, प्रॉपर नाम म्हणजे काय, विशेष नाम. विशेष मध्ये सगळं येऊन जातं. विशेष काय आहे, विशेष व्यक्ती आहे, विशेष वस्तू आहे, विशेष प्राणी आहे किंवा विशेष जे काही असेल, XYZ. बरं, तर मग त्याची काय सुरुवात होते, ऑलवेज कॅपिटलाइज. प्रॉपर नाउन जो आहे म्हणजे विशेष नाम. विशेष नामाची सुरुवात कशापासून होईल, तर विशेष नामाचं जेव्हाही आपण वाक्य लिहित असेल, त्याच्यामध्ये विशेष नाम आला तर त्याची सुरुवात ते सुरुवातीला असेल, मध्यंतरी वाक्य येऊ किंवा शेवटीला येऊ. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला एक वाक्य लिहून दाखवते. शीना इज गुड गर्ल. व्हॉट इज दिस, शीना इज गुड गर्ल. मी काय मुलीचं सांगितलं का? हो, एका मुलीबद्दल मी काय करते, तिचं कौतुक करते, तिच्याबद्दल स्तुती करते. तर काय लिहिलंय मी, शीना इज गुड गर्ल. शीना इज अ गुड गर्ल. ठीक आहे, शीना इज अ गुड गर्ल. मग कोण आहे, तर शीना. शीना कोण आहे, एक प्रॉपर नाउन आहे. मी पर्टिक्युलर शीना या मुलीविषयीच बोललेली आहे. मी कुणाविषयी बोललेली आहे का, कुठल्या मुलीविषयी बोललेली आहे का? तर हो, मी एका मुलीविषयी बोलले. मी एकापेक्षा अनेक मुलीविषयी बोलले का? नाही. तर शीना केव्हा आलं, वाक्याच्या सुरुवातीला आलं. वाक्याच्या सुरुवातीला असो, वाक्याच्या मध्ये असो किंवा वाक्याच्या शेवटीला असो, ज्या वेळेस प्रॉपर नाउन येईल, प्रॉपर नाम येईल, विशेष नाम येईल, त्याची सुरुवात कशाने होईल, कॅपिटल लेटरनेच होईल. ते मध्यंतरी असो, वाक्याच्या शेवटी असो किंवा वाक्याच्या सुरुवातीला असो, त्याची सुरुवात कशाने होणार, प्रॉपर नाउननेच होणार. प्रॉपर नाउन म्हणजे काय, विशेष नाम. अगदी ती व्यक्ती जी मी त्या पर्टिक्युलर त्याच व्यक्तीबद्दल बोलली आणि ती एकापेक्षा अनेक नाहीये,
सामान्य नामामध्ये एकापेक्षा अनेक एकासारख्या गोष्टी असणाऱ्या गोष्टीला काय बोलतात? सामान्य नाम बोलतात. पण विशेष नामामध्ये एकासारखी एकच गोष्ट. 1000 मुलींमध्ये शीना नावाची जर एकच मुलगी आहे, 50 जण आहेत क्लासमध्ये, 50 स्टुडंट आहेत, 50 मध्ये 25 मुली आहेत, 25 मुलं आहेत, तर त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये शीना नावाची एकच मुलगी आहे. ठीक आहे, तर त्या शीना काय झाली? प्रॉपर नाउन झाली, ती विशेष नाम झाली. बरं, मग शीना नावाच्या 2 मुली असतील मॅम, तर शीना नामच्या ज्या 2 मुली असतील, तर शीना नाव जर असेल दोघींचं, तर तिचं सरनेम वेगळं असेल, तिची आयडेंटिटी काहीतरी वेगळी असेल, ती क्लासमध्ये जर वेगळी असेल तर. पण मला जर तुम्हाला दाखवून द्यायचं की शीना जी आहे, शीनाचं सरनेम जर समजा खान आहे, शेख आहे, पटेल आहे किंवा पाटील आहे, XYZ जे काही असेल, ठीक आहे, तर ती शीना शर्मा असेल. ओके, आपण धरूयात की शीना शर्मा नाव आहे. एकीच नाव शीना शर्मा, एकीच नाव शीना वर्मा आहे. जर मी जर म्हटलं एका क्लासमध्ये 50 स्टुडंट आहे, त्याच्यामध्ये 2 शीना नावाच्या मुली आहेत. बरं, मग तुम्हाला कुणाला बोलवायचं आहे? तर मला शीना वर्माला भेटायचंय. तुम्ही काय करा? शीना वर्माला बोलून आणा. ते 2 जरी असले तर मी पर्टिक्युलर कुठल्या 50 विद्यार्थ्यांमधून मी एक पर्सन चॉईस केली, ती मुलगी चॉईस केली आणि कुठली नावाची चॉईस केली? तर शीना. दॅट्स कॉल्ड प्रॉपर नाउन. आलं लक्षात? एवढ्या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत? चलो, उदाहरणार्थ तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये माहिती व्हावी म्हणून 3-4 उदाहरण दिलेली आहे बघा. प्रॉपर जगभरात काय आहेत? अनेक कंट्रीज आहेत. ओके, अनेक कंट्रीज आहेत. तर त्या अनेक कंट्रीज म्हणजे काय? तर अनेक देश आहेत, सिटीज आहेत, गाव आहेत, शहरं आहेत. पण या सगळ्या गोष्टींमध्ये पॅरिस काय आहे? एकमेव शहर आहे, एकमेव कंट्री आहे. पॅरिस नावाची कुठली कंट्री? एकच आहे. सो ती काय झाली? प्रॉपर नाउन झाली. सारा नाव जे आहे ते पर्टिक्युलर काय आहे? प्रॉपर नाउन आहे. मिस्टर मिथ और अमेझॉन. आता अमेझॉनची जंगल आपल्याकडे, उदाहरणार्थ अमेझॉनची जंगल आपल्याकडे 5-50 आहेत का? नाही, तर किती आहेत? अमेझॉनचं एकच जंगल आहे. सो ते काय झालं? प्रॉपर नाउन झालं. ते काय झालं? विशेष नाम झालं. चला, आता आपण वळूया तिसऱ्या याच्याकडे. व्हॉट इज मीन बाय कलेक्टिव्ह नाउन? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? एकापेक्षा अनेक असणाऱ्या गोष्टी. याच्यामध्ये काय येतं? कॉमन नाउन मध्ये एकापेक्षा अनेक सामान्य आणि अनेक असणाऱ्या गोष्टी, एकापेक्षा अनेक सारख्या असणाऱ्या गोष्टी. कॉमन नाउन मध्ये एकापेक्षा अनेक पण सारख्या असणाऱ्या गोष्टी. याच्यामध्ये सारख्या का नाही, पण एकापेक्षा अनेक असणाऱ्या गोष्टी. ओके, कशा बघा तुम्हाला सांगते. पण त्या कशामध्ये? नेम फॉर अ ग्रुप ऑफ अ पीपल ऑर थिंग्स. कशासारख्या? नेम ऑफ अ ग्रुप ऑफ पीपल ऑर थिंग. म्हणजे काय? बरं, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कलेक्टिव्ह नाउन? कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. समूहवाचक म्हणजे काय? समूह कशाला म्हणतात? एकापेक्षा अनेक असणाऱ्या गोष्टी म्हणजे समूह. झाला की नाही तो समूह? क्लासमध्ये 25 स्टुडंट आहेत असं समजूयात. 25 बॉईज आहे और 25 गर्ल्स आहेत. किती? 25 दोघं जण आहेत. ठीक आहे, मग 25 मुलींचा ग्रुप, 25 मुलांचा ग्रुप. काय झाले? हे टोटल 50 जण झाले. हे काय झालं? यांचा एक वेगळा ग्रुप झाला. क्रिकेटर्सची टीम आहे. ठीक आहे, क्रिकेटर्सची किती? 12 जणांची धरूयात आपण टीम आहे. तर ती टीम काय झाली? कलेक्टिव्ह नाउन झाली. ग्रुप ज्याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातो की प्रॉपर आपल्याला डिस्क्राईब केला जातो. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये उदाहरण येतं की बर्ड ऑफ फ्लॉक्स, पक्ष्यांचा थवा असेल किंवा एकापेक्षा अनेक गोष्टी दर्शवलेल्या असतील. पक्ष्यांचा थवा घ्या किंवा एखाद्या प्राण्यांचा कळप घ्या, गायींचा कळप असेल किंवा इतरत्र कुठल्याही प्राण्याचा कळप असेल किंवा कुठल्या एखाद्या बघा वेगवेगळ्या सोसायटीच्या कमिटीज असतात, ग्रुप्स असतात, वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सच्या वेगवेगळ्या पार्टीज असतात किंवा एकापेक्षा अनेक पेनांचा संच असतो. या सगळ्या गोष्टीला काय बोलतात? तर कलेक्टिव्ह नाउन बोलतात. कलेक्टिव्ह नाउन कसं ओळखायचं? ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला ज्या वेळेस ही वाक्य तुम्हाला नाउन मध्ये ज्या तुम्ही या गोष्टी शिकतात त्याला काय म्हणतात? सामान्य नाम. सामान्य म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं, वी आर नॉट सेलिब्रिटी, वी आर कॉमन पीपल, सो दॅट्स कॉल्ड कॉमन नाउन. सेकंड, प्रॉपर म्हणजे काय? प्रॉपर म्हणजे ऍक्च्युअली पर्टिक्युलरली एक्झॅक्टली तीच वस्तू जी युनिक आहे तीच आहे, त्याला काय बोलतो? प्रॉपर. बरं, मी सध्या मुंबईला राहते पण मी ऍक्च्युअली छत्रपती संभाजीनगर आहे. माझं गाव छत्रपती संभाजीनगर आहे पण मी सध्या कुठे जॉबच्या माझा जॉब जो आहे तो मुंबईला आहे. त्यामुळे मी कुठे राहते? मी मुंबईला राहते. बट तू प्रॉपरची कुठली आहेस? तर मी प्रॉपर संभाजीनगरची आहे. तर हे काय झालं? प्रॉपर कुठली आहेस तू? संभाजीनगरची. पण मी वास्तविक सध्या कुठे करतेय? मुंबईमध्ये. का? तर तिथे माझा जॉब आहे. ओके, ती झाली प्रॉपर. एक्झॅक्टली तीच गोष्ट. म्हणजे ना त्याच्यामध्ये एक से बडकर ज्यादा गोष्टी किंवा ना एकापेक्षा अनेक गोष्टी. सो काय? का मी संभाजीनगरला राहते, मी प्रॉपर संभाजीनगरची पण मी मुंबईला राहते. पण प्रॉपरचे कुठला? प्रॉपर हा शब्द आपण ऐकलाय, सुरुवातीपासून ऐकला, लहानपणापासून ऐकलाय. तुम्ही प्रॉपर कुठले? तर आम्ही संभाजीनगरचे आहोत पण मुंबईला जॉब करतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे प्रॉपर नाउन कुठला आला?
तर प्रॉपर नाऊन आला की मी संभाजीनगरची आहे. ठीक आहे, तर एक्झॅक्टली स्पेसिफिकली युनिक गोष्ट, तीच गोष्ट, त्याला काय बोलतात आपण? प्रॉपर नाऊन बोलतो. ठीक आहे, याच्यामध्ये कलेक्टिव्ह नाऊन मध्ये आपण काय बघितलं? कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय? समूहवाचक नाम. समूह म्हणजे काय? एकापेक्षा अनेक गोष्टी, सारख्या गोष्टी. ग्रुप मुलांचा असेल, मुलींचा असेल, कुठल्या क्रिकेटरच्या टीमचा असेल, कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा एखादा गट असेल, वेगवेगळे पक्ष असतात राज्यामध्ये, एकापेक्षा अनेक पक्ष, काही प्रचलित आहेत, काही नाही आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या संघटना असतात, कामगार संघटना असेल किंवा इतरत्र कुठल्याही संघटना असतील, या सगळ्या संघटनांचा काय समावेश होतो की एकापेक्षा अनेक गोष्टी आहेत आणि ज्यासारख्या बघा, जसं की फ्लॉक बोललं, थवा, पक्ष्यांचा थवा, एकापेक्षा अनेक पक्षी सोबत वास्तव्य करतात, उडतात, त्याच्यामुळे काय आलं? फ्लॉक. व्हॉट इज मीन बाय बर्ड ऑफ फ्लॉक्स? म्हणजे पक्ष्यांचा थवा. या गोष्टी काय येतात? त्याच्यामध्ये येतात. बरं, व्हॉट इज मीन बाय ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन मी तुम्हाला डिटेल्स मध्ये समजावून सांगते. चलो, व्हॉट इज मीन बाय ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनची आपल्याकडे डेफिनेशन आहे. An abstract noun is a word that name an idea, feeling, quality or concept, not a physical object. म्हणजे काय? मुळात म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भाव म्हणजे काय? तर भावना, एक्सप्रेशन, फिलिंग्स, या सगळ्या गोष्टींचा मिळून जो नाम होतो त्याला बोलतात भाववाचक नाम. मग भाव मध्ये कसा? तर भावना ज्या काय करू शकत नाही, आपण हाताने टच करू शकत नाही किंवा डोळ्याने बघू शकत नाही, पण आपण काय करू शकतो? त्याला फील करू शकतो, तर आपल्याला त्याची जाणीव होते, त्याच्यामुळे तो काय असतो? भाववाचक नाम असतो. बरं, भाववाचक नाम कशाचा ओळखायचा? बघा, इथे कपल दाखवलेला आहे, कपल लव. व्हॉट इज मीन बाय लव? जे तुमचे आईवडील तुमच्यावर करतात, तुम्ही तुमच्या आईवडिलांवरती करतात, किंवा घरात असलेल्या एखाद्या पेटवरती पण आपण काय करतो? प्रेम करतो. एखादं कुत्रं असेल, मांजरीचं पिल्लू असेल, आपण काय केलं असतं? पाळलेलं असतं, आपला त्याच्यावरती जीव असतो, तो आपला कोणी रिलेटिव्ह नसतो, आपण त्याचे कुठले रिलेटिव्ह नसतो, पण आपल्याला दया माया असते त्या प्राण्याविषयी, म्हणून आपल्याला कुठला संबंध जोडलेला असतो? भावनेचा त्याच्याशी संबंध जोडलेला असतो. बरं, एखादा माणूस रस्त्याने जातो आहे आणि तो पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि तो चुकून घसरून पडला असं समजा, आपल्याला काय होतं? कसं तरी वाटतं, वाईट वाटतं. 4 लोक त्याला पकडण्यासाठी धावतात की पडू नये म्हणून. ठीक आहे, तर ती काय आहे? माणुसकीची भावना आहे. बरं, माणुसकी किती किलो मध्ये विकते का? नाही. पावशेर येते, छटाक येते, हातपाव येते, मुळीच येत नाही. पण ती काय करतो? आपण जाणवतो की नाही, ही माणुसकीची भावना आहे, आपलं कर्तव्य आहे. कुणी पडलेलं दिसलं तर आपण पटकन जातो. एखाद्या कुत्र्याला जर रस्त्याने लागलेलं असेल तर त्याला 2 लोक उचलतात, कुठेतरी त्याची ट्रीटमेंट करतात. तर ही काय आहे? माणुसकीची भावना आहे, प्रेमाची भावना आहे, दयाची भावना आहे. तर त्याला काय बोलतात? तर त्याला बोलतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. व्हॉट इज मीन बाय ॲब्स्ट्रॅक्ट नाउन? तर भाववाचक नाउन. हॅपीनेस, जर तुम्ही एखाद्या एक्झामसाठी प्रिपरेशन केली, त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं, अदरवाईज तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले, तर ती दिसते का? तर ती तुमच्या चेहऱ्यावरती दिसते, ती जाणवते का हा व्यक्ती चांगले मार्क्स मिळाले, त्याच्यामुळे काय आहे? खुश आहे. तर ती काय झाली? एक हॅपीनेसची भावना झाली. ती काय झाली? एक हॅपीनेसची भावना झाली. तो हॅपीनेस म्हणजे काय? ती पण विकते का? कशामध्ये? नाही. खिशात घालून फिरतात का? दाखव तुझ्याकडे किती हॅपीनेस आहे. अरे, तुझ्याकडे मुठी भरते, माझ्याकडे 2 मुठी आहेत. बरोबर ना? तर त्याला काय बोलतात? हॅपीनेसची भावना. दॅट्स कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. करेज, धैर्य, वेगवेगळं धैर्य, कुठल्याही गोष्टीसाठी एखादी स्टंट करतात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये करेज दाखवायचं असतं, तुम्हाला धैर्य दाखवायचं असतं, काहीतरी धाडसाने करायचं असतं. बघा, जर समजा तुम्ही 1ली ते 10वी कुठे काहीच भाषण केलं नाही आणि अचानकच तुम्ही काय करता? एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्पीच देण्यासाठी जातात आणि त्यावेळेस तुमच्या छातीमध्ये धडधड 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 होऊन जातं, भीती वाटते तुम्हाला, हात थरथरतात. पण त्यावेळेस जर तुम्ही काय करता? ज्या स्टेजवरती जातात, तिथे बोलतात, ज्या तुमचा आवाज असतो, जी भाषण करण्याची तुमची शैली असते, त्यावरती जेव्हा 4 लोक टाळ्या वाजतात, तेव्हा तुम्हाला काय वाटतं की नाही, आपण धाडसाने तिथे जाऊन काय केलं? भाषण केलं, वक्तृत्व स्पर्धा आपण जिंकली. तर ते काय धाडस आहे? बरं, ते धाडस कुठे विकतं का? नाही. कुठे भेटतं का? की कुठला झाड हलवलं तर ते खाली पडतं का? मुळीच नाही ना. आपण त्याला टच करू शकत ना, आपण डोळ्याने बघू शकत, पण आपण काय करू शकतो? त्याला फील करू शकतो, जाणीव करू शकतो. दॅट्स कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, दॅट्स कॉल्ड भाववाचक नाउन. अशी कुठलीही गोष्ट जी आपण काय करू शकतो? जाणीव असते आपल्याला ती गोष्टीची आणि आपण ती फील करू शकतो, पण तिला टच करू शकत नाही किंवा तिला डोळ्याने बघू शकत नाही, त्याला काय बोलतात? भाववाचक नाम. हे काय आहेत? आपल्या आज नाउनचे काय बघितलं आपण? सुरुवातीला नाउन बघितला आणि नाउनचे काय बघितले? प्रकार बघितले. आतापर्यंत किती प्रकार बघितले? तर 4 प्रकार बघितले. त्याच्यामधले कुठले कुठले प्रकार बघितले बघा आपण? सुरुवातीलाच बघितले. पहिला प्रकार कुठला बघितला बघा आपण? बघा, कॉमन नाउन, टाइप्स ऑफ नाउन. नाउन म्हणजे काय? तर नाम, जगभरात प्रत्येक वस्तूला ओळखण्यासाठी नाव दिलेलं आहे. सेकंड आहे कॉमन नाउन, म्हणजे सामान्य नाम, ज्याच्यामध्ये सगळे सामान्य लोक येतात. ज्यावेळेस तुमच्यासाठी तुम्ही रस्त्याने येतात त्यावेळेस गाड्या थांबत नाहीत,
तुम्हाला सिग्नलवरती थांबावंच लागतं, तुम्हाला टॅक्स पे करावाच लागतो, आणि तुम्हाला नळपट्टी भरावी लागते, लाईट बिल पण भरावं लागते. याचा अर्थ तुम्ही कोण आहात? सामान्य व्यक्ती आहात. तुम्ही सेलिब्रिटी आहेत का? नाही. तुम्ही आल्यावरती लोक रस्त्याने थांबतात का? नाही. तुमच्यासाठी बॉडीगार्ड्स येतात का? नाही येत. त्याच्यामुळे तुम्ही कोण आहे? सामान्य व्यक्ती आहे. तो काय आहे हे? सामान्य न. प्रॉपर म्हणजे काय ना, मी अमिताभ बच्चनची बहीण आहे ना, तुमचा तो आजोबा लागतो ना, माझा कोणी लागतो. सो काय आहेत आपण? काय आहोत आपण? सामान्य व्यक्ती आहोत. प्रॉपर नाउन मध्ये काय की विशेष. अमेझॉनचं जंगल असेल तर ते जगभरात एक आहे. लंडन जर बघितलं तर एकच आहे. इंडिया जर बघितलं तर एकच आहे. एकापेक्षा अनेक नाही. पर्टिक्युलर विशेष व्यक्ती, विशेष गाव, विशेष ठिकाण, विशेष जागा आणि विशेष काय आहे? एक पर्टिक्युलर गोष्ट आहे. बरं, मग याच्यात आणखी काय विशेषता आहे? तर हे विशेष असल्यामुळं ही सुरुवातीला या वाक्याची सुरुवात कुठूनही झाली. विशेष नाम जर तुम्हाला टाईप करायचं आहे, तुम्हाला लंडन टाईप करायचं आहे तर सुरुवातीला तुमचं कॅपिटलने असेल. लंडन जर मध्ये टाईप करायचं आहे, मध्ये लिहायचं तर त्याची सुरुवात पण एल कॅपिटलनेच होईल आणि शेवटही व्हायचं असेल तर लंडन कॅपिटलनेच होईल. सो हे झालं विशेष नाम. त्यानंतर कलेक्टिव्ह नाव म्हणजे एकापेक्षा अनेक जास्त, जसे की बर्ड ऑफ फ्लॉक्स असेल, पक्ष्यांचा थवा असेल, प्राण्यांचा कळप असेल, एका क्रिकेटरची टीम असेल, फुटबॉलची टीम असेल, किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या क्लासचा एक वेगळा ग्रुप असेल, किंवा मुला मुलींचा वेगळा ग्रुप असेल. तर हे सगळं काय असतं? ग्रुप असणं, एकापेक्षा अनेक सारखे लोक असणं एका ग्रुपमध्ये, त्याला काय बोलतात? कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? तर समूहवाचक नाउन, एक समूह तयार होणं. ज्या वेळेस आपण समाजामध्ये राहतो तर प्रत्येक कास्ट वाईज असेल, धर्मावाईज असेल, काय केलेले जातात? एक समूह तयार केलेले आहात. ते कशासाठी? तर ओळखण्यासाठी. कसा ओपन, SC, ST, OBC, NT, VJNT हे कशासाठी केले? ओळखण्यासाठी. याचे काय आहेत? प्रवर्ग वेगळे आहेत. ओके, तर ह्या गोष्टी काय आहेत? आपल्याला ओळखण्यासाठी करण्यात आलेल्या आहेत. याला काय बोलतात? समूह बोलतात. प्रत्येक जाती धर्माचा काय आहे? एक समूह आहे. त्याला काय बोलतात? समूहवाचक नाम. त्याच्यानंतर भाववाचक नाव समजून सांगितलं तुम्हाला की भावना कशा असतात. आपण त्याला काय करू शकत नाही? टच करू शकत नाही, डोळ्याने बघू शकत नाही, पण आपण काय करू शकतो? फील करू शकतो. दॅट्स कॉल्ड भाववाचक नाम. त्याच्यामध्ये फक्त भावना दर्शवल्या जातात. ती प्रेमाची असेल, ती रागाची असेल, ती मायेची असेल, ती दयेची असेल, ती कुठलीही भावना असेल, किंवा ती धाडसाची जरी भावना असेल तर ती काय आहे? भावना आहे. धाडसही विकत घेता येत नाही ना, कुठल्या गोष्टी त्याला करता येते. सो दॅट्स कॉल्ड भाववाचक नाम. आणि भाववाचक नाम म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता आपण हे 4 प्रकार बघितले. पुढचे 4 प्रकार आपण काय बघणार आहोत? उद्या बघणार आहोत. सो तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या ई सारथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.